करणार हे तुम्हाला लक्षात घेतलंच पाहिजे. सर महाराष्ट्र एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. महाराष्ट्रात सुद्धा अशा रीतीनं जागा मी प्रश्न पहिल्यांदाच असताना विचारला होता, काँग्रेस पार्टीला विचारला होता आणि त्यावेळेस पब्लिकली विचारला होता की तुमचा हेतू काय आहे. काँग्रेस पक्ष वाढवणं हा तुमचा हेतू आहे की केंद्रामधला भारतीय जनता पक्ष घालवणं हा तुमचा हेतू आहे. जर काँग्रेस एकटी जर घालू शकली असती तर त्यांनी इतरांना बरोबर घेतलं नसतं. ज्या अर्थी तुम्ही ताकदवर नाही आणि इतरांना ज्यावेळेस घेताय त्यावेळेस तुम्ही इज्जत द्यायला शिकलं पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही शेअरसुद्धा करायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे. काँग्रेसला सल्ला काय द्याल? काँग्रेसने आता हेच शिकावं की महाराष्ट्र हे तसं महत्त्वाचं राज्य आहे. 48 जागा आहेत. त्या 48 जागेंमध्ये त्यांनी इज्जत द्यायला शिकलं पाहिजे आणि शेअर करायला शिकलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीनं ती जागांवर आग्रही आवाज तो मागणी त्यांच्याकडनं. माझं म्हणणं असं आहे की मागणी मागताना तुम्ही मी तर 48च्या 48 मागेन, त्याला काही हे नाही. पण बैठकीत बसल्यानंतर ते रिजनेबल चर्चा झाली पाहिजे असं म्हणे. पब्लिक कन्झम्पशन वेगळं, बैठकीतलं कन्झम्पशन वेगळं. आता तुम्हाला काय वाटतं कशा रीतीनं महाराष्ट्रात वाटणी व्हायला पाहिजे? ते अजून आम्ही त्यांचं ऐकल्याशिवाय आम्ही काही सांगणार नाही. पण आपली ज्या ठिकाणी ताकद आहे आपल्या वंचितसाठी किंवा ते आम्ही असणारं एक आहे की प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही आज 2 लाखाच्या वरती ताकद घेऊन बसलेलो आहोत. त्या ह्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील आपल्या आंदोलन अजूनही ठाम आहे की जोपर्यंत अध्यादेश लागू होत नाही आणि तो उद्यापासून लागू करावा आणि तोपर्यंत मी आंदोलन सुरूच ठेवणार आहे. तर काय चालू आहे जरांगे पाटलांचं? माझं म्हणणं असं एक लक्षात घ्या की त्यांनी एक आंदोलन उभं केलेलं आहे त्या ह्याच्यामध्ये. आणि आज मलाही असं वाटते त्याच्यामध्ये की गरीब मराठा जो आहे, जी अवस्था झालेली आहे त्या अवस्थेला बघत असताना कदाचित ह्यांनी ॲग्रिकल्चरला जर सपोर्ट केला असता आणि ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आणलं नसतं तर कदाचित ही मागणी आली नसती. आज असं झालं की शेतीमध्ये सुद्धा काही नाही आणि सर्व्हिसमध्ये सुद्धा काही नाही आहे. त्याच्यामुळे उपाशी पोटी असणारा माणूस जे मिळेल त्याच्यासाठी आहे. आणि त्याच्यामुळे जरांगे पाटील जे आहेत हे त्यांच्या ह्याच्यावरती ठाम राहणार. का आज त्यांनी 20 लाख लोक मुंबईत उतरवली ना, आज त्याला उत्तर त्यांना द्यायचं आहे. आज तेच महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे मराठा नेते म्हणून समोर आले. मी असं म्हणेन की त्यांच्यानंतर एकनाथ शिंदे आलेत, बाकी कोण नाही. बाकी दुसरे सगळे झोपलेत. अजित पवार भाजपला फटका बसलाच तो. थँक्यू. चल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.